अध्याय 41 वाचण्याचे फळ. गुरु सेवा घडेल, काशी महायात्रेचे पुण्य मिळेल. अध्याय 41. सायन देवाची गुरुसेवा, त्वष्टा पुत्राची कथा. श्री गणेशाय नमः. नामधारकाने सिद्धाला विचारले, हे मुने, माझ्या पूर्वजांपैकी कोणी श्री गुरूंची सेवा केली होती हे माहीत असल्यास सांगण्याची कृपा करा. सिद्ध म्हणाला, नामधारका, तुझा सायनदेव नावाचा एक पूर्वज वासर ग्रामी राहत असे. श्री गुरूंची कीर्ती ऐकून तो गाणगापुरास आला. तेव्हा श्री गुरूंनी भक्त म्हणून त्याचा तत्काळ स्वीकार केला. तुझ्या वंशात गुरु भक्त पुरुष जन्माला येतील असा त्याला आशीर्वाद दिला. त्याची आस्थेने चौकशी केली, त्याला येण्याचे कारण विचारले. सायनदेव म्हणाला, गुरुदेव, मी तुमची सेवा करण्याच्या इच्छेने इथे आलो आहे. श्री गुरूंनी होकार दिल्यावर तो त्यांची भक्तिभावाने सेवा करू लागला. 3 महिने लोटले. एके दिवशी सायंकाळी श्री गुरु सायन देवाला घेऊन संगमावर गेले. पिंपळाखाली बसून त्याच्याशी वार्तालाप करत असताना वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडू लागला. श्री गुरूंना थंडी वाजू लागली. 2 प्रहर उलटले तरी सुद्धा पाऊस वारा काही थांबेना. श्री गुरु त्याला म्हणाले, थंडी सहन होत नाही, तू मठात जाऊन शेकण्यासाठी विस्तव घेऊन ये. रस्त्याने जाताना दोन्ही बाजूंना अजिबात पाहू नकोस. सायनदेव अंधारात गावाकडे निघाला. विजांच्या प्रकाशात मार्गक्रमण करीत नगरद्वारी आला. तेथील रक्षकाला सर्व वृत्तांत सांगितला. त्याने पुष्कळसे प्रदीप्त निखारे एका पात्रात भरले. त्यावर व्यवस्थित आच्छादन घालून ते पात्र सायनदेवाच्या हाती दिले. सायनदेव माघारी वळला. अचानक त्याच्या मनात विचार आला, श्री गुरूंनी मला दोन्हीकडे पाहू नको असे का सांगितले? जिज्ञासेने त्याचे मन अस्वस्थ झाले. त्याने दुतर्फा पाहिले तेव्हा दोन्हीकडे 5 फणा असलेले महानाग पाहून त्याची बोबडीच वळली. तो प्राणभयाने सैरावैरा धावू लागला. तेव्हा ते सर्पसुद्धा त्याच्या बरोबरच धावू लागले. श्री गुरूंचा धावा करीत तो कसाबसा संगमावर पोहोचला. तेथे अनेक ब्राह्मण श्री गुरूंच्या सन्मुख बसून वेदपठण करीत आहेत असे दृश्य दिसले. जवळ जाताच श्री गुरु एकटेच आहेत असे दिसले. श्री गुरूंना पाहून त्याला धीर आला. पाऊस थांबून मेघही पांगले होते. त्याने अग्नी प्रज्वलित केला. तेवढ्यात दोन्ही महानाग तेथे आले. श्री गुरूंना वंदन करून ते निघून गेले. श्री गुरु सायन देवाला म्हणाले, गुरुसेवा किती कठीण असते कळले ना? गुरुची आज्ञा शब्दशः पाळावी. हे दोन्ही नाग मी तुझ्या रक्षणासाठीच पाठविले होते. त्यांना पाहून तू घाबरशील म्हणून दोन्हीकडे पाहू नकोस असे म्हणालो होतो. तू आता निर्भय राहा. श्री गुरूंचे पाय धरून सायन देव म्हणाला, स्वामी, मला गुरुभक्तीविषयी काही सांगा, म्हणजे तुमची सेवा करताना माझे मन स्थिर राहील. श्री गुरु म्हणाले, वत्सा, शिवतत्व आणि गुरुतत्व एकच आहे. अर्थात जगाचे कल्याण करणारी शक्तीच गुरु रूपाने मूर्त होते. गुरुभक्तीसारखी सुलभ उपासना नाही. तपश्चर्या, अनुष्ठाने यांना वेळ लागतो. यज्ञात विघ्ने उत्पन्न होतात. निर्मळ भावाने गुरुभक्ती करणाऱ्यास यज्ञ, तप, दाने, अनुष्ठाने या सर्वांचे फळ लवकर प्राप्त होते. अल्पायासे महत्फल प्राप्ती अशी गुरुसेवेची श्रेष्ठ फलश्रुती आहे. त्याविषयीची एक कथाच सांगतो, ती आता तू ऐक. त्वष्टा हा ब्रह्मदेवाचाच अवतार. त्याचा पुत्र विद्याभ्यासासाठी गुरुगृही राहायचा. तो आपल्या गुरुची मनोभावे सेवा करायचा. एकदा पावसाळ्यात त्यांची पर्णकुटी ठिकठिकाणी गळू लागली. तेव्हा गुरुजी त्याला म्हणाले, तू माझ्यासाठी गळणार नाही, कोसळणार नाही असे भक्कम घर बांध. गुरुपत्नी म्हणाली, तू माझ्यासाठी न विणलेली न शिवलेली अशी प्रमाणबद्ध रंगीत चोळी आण. गुरुपुत्र म्हणाला, तू मला माझ्या इच्छेनुसार कुठेही घेऊन जातील, तसेच ज्यांच्या योगे मला पाण्यावरून चालता येईल अशा पादुका आण.
गुरु कन्या म्हणाली, तू माझ्यासाठी 2 कर्णभूषणे माझ्या इच्छेने खेळण्यासाठी कोठेही येईल असे एक खांबी हस्तिदंती नेहमी नवे दिसणारे व सर्व साधनांनी युक्त असे घरकुल आणि ज्यांना काजळी लागणार नाही, ज्यात तयार केलेले पदार्थ नेहमी राहतील अशी स्वयंपाकाची काही भांडी आणून दे. त्यांचे म्हणणे मान्य करून त्वष्टाचा पुत्र त्या वस्तू आणण्यासाठी निघाला. या सर्व मागण्या कशा पूर्ण करायच्या याचीच त्याला चिंता लागून राहिली होती. गुरु कार्यसिद्धी जाणार नाही म्हणून त्याला सारखे रडू येत होते. तो आत्महत्येचा विचार करू लागला तेवढ्यात त्याला एक साधू भेटला. त्याने सांगितले, बाळा, काळजी करू नकोस, तू काशी क्षेत्री जा. तेथे अत्यंत प्रभावी आणि अतिप्राचीन असे शिवपीठ आहे. विश्वनाथाची आराधना कर, त्यांच्या कृपा प्रसादाने तुझी कार्यसिद्धी होईल. साधूने त्वष्टापुत्रास काशी क्षेत्राचे महात्म्य सांगितले. तेव्हा तो म्हणाला, महाराज, मी खूप लहान आहे. काशी कोठे आहे हे सुद्धा मला माहीत नाही. मग मी तेथे कसा जाणार? साधू म्हणाला, एवढेच ना, मी तुला तेथे नेतो. काशी यात्रा घडली नाही तर मनुष्य जन्म व्यर्थ समजावा. साधूने त्या शिष्याला योग सामर्थ्याने तत्काळ काशी क्षेत्री नेले. मग तेथे स्थापित अनेक शिवलिंगांचे कोणत्या क्रमाने दर्शन घ्यावे ते सुद्धा समजावून सांगितले. काशीच्या पंचक्रोशीतील पवित्र स्थानी जाऊन दर्शन घेऊन यावे हे सुद्धा त्याला सांगितले. अध्याय 41. संस्कृत भाषेमध्ये. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा, उभा राहुनी सम्मुखा, कर जोडूनी कौतुका, नमन करी साष्टांगी. जय जयाजी सिद्धमुनी, तू तारक भवारणी, नाना धर्म विस्तारोनी गुरुचरित्र निरोपिले. तेने धन्य झालो आपण, प्रकाश केले महाज्ञान. सुधारस गुरुस्मरण प्राशविला दातारा. एक असे माझी विनंती, निरोपावे मज प्रती. आमुच्या पूर्वजे कवने रीती, सेवा केली श्री गुरुची. तुम्ही सिद्ध महाज्ञानी, होता श्री गुरु सन्निधानी. शिष्य झाले कवने गुणी, निरोपावे दातारा. ऐकोनी शिष्याचे वचन, सिद्ध सांगे विस्तारून. एक चित्ते करोनी मन, ऐक शिष्या नामधारका. पूर्वी कथानक सांगितले, जे का श्री गुरुशी भेटले. वोसर ग्रामी एक होते भले, पूर्वज तुमचे परी ऐसा. तयाचे नाम सायनदेव, केली पूजा भक्तिभाव. त्यावरी प्रीती अतिस्नेह, आमुचे श्री गुरु मूर्तीचा. तेथून आले दक्षिण दिशी, गाणगापुरी परी ऐसी. ख्याती झाली दश दिशी, कीर्ती वाढली बहुवस. ऐकोनी येती सकळ जन, करीती श्री गुरु दर्शन. जे मनी करीते चिंतन, पूर्ण होय तयांचे. येनेन परी श्री गुरुमूर्ती, होते गाणगापुरा वस्ती. नाम श्री नृसिंह सरस्वती, भक्त वत्सल निर्धारी. तुमचा पूर्वज जो का होता, सायनदेव भक्त विख्याता. त्याने ऐकिले वृत्तांता, महिमा श्री गुरु यतीचा. भक्तिपूर्वक वेगेंसी, आला गाणगापुरासी. आनंद बहुमानसी, हर्षे निर्भर होऊनी. दुरुनी देखिले गाणगाभुवन, आपण घाली लोटांगण. करी दंड प्राय नमन, ऐशा परी चालिला. ऐसा दंड प्रमाण करीत, गेला विप्र मठांत. देखिले तेथे मूर्तिमंत, परात पर श्री गुरु. साष्टांग नमस्कार करीत, असे चरणावरी लोळत. केशन करून पाय झाडीत, भक्ती भावे करोनिया. कर संपुट जोडोनी, स्तुती करी एकाग्र मनी. त्रैमूर्ती तुंची ज्ञानी, गुरुमूर्ती स्वामी या. धन्य धन्य जन्मापुले, कृतार्थ पितर माझे झाले. कोटी जन्मांचे पाप गेले, म्हणून चरणी लागला. जय जयाजी श्री गुरुमूर्ती, त्राही त्राही विश्वपती. परमात्मा परमज्योती, नृसिंह सरस्वती स्वामी या. तुझे चरण वर्णावयासी, शक्ती कैची आम्हांसी. परमात्मा तुमची होसी, भक्त वत्सला स्वामी या. तुमचे चरणाची प्रौढी, वस्ती तेथे तीर्थे कोडी. वर्णिती श्रुती घडोघडी, चरणम पवित्रम विततम पुराणम. त्रैमूर्तीचा अवतार, मज दिससी साक्षात्कार. भासतसे निरंतर, त्रैमूर्ती तुंची होसी.
परब्रह्म तुम्ही केवळू, हाती दंड कमंडलू, अमृत भरले सोज्वळू, प्रोक्षिता प्रेत उठत असे, दंड धरिला या कारणे, शरणांगता ते रक्षणे, दुरित दैन्य निवारणे, नीच भक्त रक्षावया, रुद्राक्षमाळा भस्मधारण, व्याघ्र चर्माचे आसन, अमृत दृष्टी इंदुनयन, क्रूर दृष्टी अग्निसूर्य, चतुर्विध पुरुषार्थासी, भक्तजना तुंची होसी, तुंची रुद्र सत्य होसी, तू नृसिंह जगद्गुरु, विष्णू रूपे करिसी रक्षण, पितांबर पांघरून, तीर्थ समस्त तुझे चरण, भक्ताभिमानी विष्णू तुंची, वांसे कन्या पुत्र देसी, शुष्क काष्ठा आणिले पल्लवासी, दुबविले वांज महिषीसी, अन्न पुरविले ब्राह्मणा, विष्णू मूर्ती तुंची जाण, त्रिविक्रम भारती ऐसी खून, साक्ष दिली अंतकरण, विश्वरूप दाखविले, म्हणविले वेद पतिता करवी, अपार महिमा झाला पूर्वी, नरहरी अवतार मूर्ती भरवी, आले ती भक्त तारावया, ऐसी नाना परिस्तुती करीत, पुन्हा पुन्हा नमन करीत, सद्गदित कंठ होत, रोमांच अंगी उठले, आनंदाश्रू लोचनी, निगती संतोषे बहुमनी, नवविदा भक्ती करोनी, स्तुती केली श्री गुरुची, संतोषोनी श्री गुरुमूर्ती, तया विप्रा आश्वासिती, माता हस्त ठेवून म्हणती, परम भक्त तुंची आम्हा, तू आज एका स्तोत्र केले, तेने माझे मन झाले, तुझं वरदान दिधले, वंशोवंशी माझा दास, ऐसा वर देऊनी, गुरुमूर्ती संतोषोनी, मस्तकी हस्त ठेवोनी, म्हणती जाय संगमासी, स्नान करून संगमासी, पूजा करी अश्वत्थासी, त्वरित यावे मठासी, पंक्तीस भोजन करी गा, येनेन परिश्री गुरुमूर्ती, तया विप्रा निरोप देती, गुरु निरोप जेने रीती, आला स्नान करोनिया, षोडशोपचारी श्री गुरुसी, पूजा करी भक्तींसी, अनेक परिपक्वानींसी, भिक्षा करवी परियेसा, भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती, तया विप्रा आपुली पंक्ती, समस्त शिष्यांहुनी प्रीती, ठाव देती आपले जवळी, भोजन झाली श्री गुरुसी, शिष्यांसहित विप्रांसी, संतोषोनी आनंदेंसी, बैसले होते मठांत, तया सायन देव विप्रासी, श्री गुरु पुस्ते प्रीतींसी, तुझे स्थान कोणे देशी, कलत्र पुत्र कोठे असती, पुस्ती क्षेम समाधान, कैसे तुमचे वर्तन, कृपा असे परिपूर्ण, म्हणून पुस्ती संतोषे, ऐकोनी श्री गुरुचे वचन, सांगे सायनदेव विस्तारून, कन्यापुत्र बंधुजन, समस्त क्षेम असती स्वामी या, उत्तर कांची म्हणून ग्रामी, तेथे वसोनी आम्ही, तुझ्या कृपे समस्त क्षेमी, असो देवा कृपा सिंधू, पुत्र वर्ग बंधू जाना, करीती संसार यातना, आपले मनींची वासना, करीन सेवा श्री गुरुची, करुणी सेवा श्री गुरुची, असे न स्वामी परियेसी, ऐसा माझे मानसी, निर्धार असे देवराया, ऐकोनी तयाचे वचन, श्री गुरु म्हणती हासून, आमुची सेवा असे कठीण, आम्हा वास बहुता ठाई, एके समय अरण्यात, अथवा राहू गावांत, आम्हान सवे कष्ट बहुत, तुम्ही केवी साहू शका, येनेन परी श्री गुरुमूर्ती, तया विप्रा निरोपिती, ऐकोन विनवी मागुती, म्हणे स्वामी अंगीकारा, गुरुची सेवा करी नरू, तोची उतरे पैल पारू, तयासी कैसे दुःख घोरू, सदा सुखी तोची होय, चतुर्विध पुरुषार्थ, देऊ शके श्री गुरुनाथ, त्यासी नाही यमपंथ, गुरु भक्ती मुख्य कारण, येनेन परी श्री गुरुसी, सायन देव भक्तींसी, विनवी तसे परियेसी, संतोषे झाले श्री गुरुमूर्ती, श्री गुरु तया विप्रा म्हणती, जैसे असे तुझे चित्ती, दृढ असेल मनी भक्ती, तरीच करी अंगीकार, स्थिर करोनी अंतकरण, करिता सेवा गुरुचरण, झाले मास 3 जाण, ऐक शिष्या नाम करणी, वर्तता ऐसे एके दिवशी, श्री गुरु निघाले संगमासी, सवे घेतले सायन देवासी, समस्तांते वारुणी, भक्ताचे अंतकरण, पहावया गेले श्री गुरु आपण, पूर्वज तुमचा भोळा जाण, जात असे संगमासी, भक्तासहित संगमासी, गेली श्री गुरु समयीनिशी, बैसे झाले अश्वत्थासी, सुखे गोष्टी करीताती, दिवस गेला अस्तमानी, श्री गुरु विचार करीती मनी, दृढ याचे अंतकरणी,
कैसी करणी पाहू म्हणती. उठविती वारा अवचित तेने वृक्ष पडो पाहत. पर्जन्य झाला बहुत मुसळधारा वर्ष तसे. सायंदेव होता जवळी सेवा केली तये वेळी. केला आश्रय वृक्षातळी वस्त्रें करुनी श्री गुरुसी. पर्जन्य वारा समस्त देखा साहिले आपण भावे ऐका. उभा राहोनी सम्मुखा सेवा करी एक भावे. येनेन परी याम दोन पर्जन्य आला महाग शोभून. अनेक वारा उठोन वाजे शीत अत्यंत. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी शीत झाले बहुवसी. तुआ जाऊनी मठासी अग्नी आणावा शेकावया. गुरु निरोपे तत्क्षणी ऐक्य भाव धरोनी मनी. निघाला विप्र महाज्ञानी आणावया वैश्वानर. निघाला शिष्य देखोनी श्री गुरु म्हणती हासोनी. नको पाहू आपले नैनी उभय पार्श्व भागाते. गुरु निरोपे येनेन परी निघता झाला झड करी. न दिसे वाट अंधकारी खुने खुने जात असे. अंधकार महाघोर पाऊस पडे धुरंधर. न दिसे वाटेचा प्रकार जात असे भक्तिपूर्वक. मनी ध्याय श्री गुरुसी जात असे तैसा मार्गेसी. लवता वीज संधीसी पेने तेजे जात असे. येनेन परी द्विजवर पावला त्वरित गाणगापूर. वेशी पाशी जाऊनी सत्वर हाक मारिली द्वारपाळा. तयासी सांगे वृत्तांत आणोनी दिदला अग्नी त्वरित. घालोनी या भांड्यांत घेऊनी गेला परी येसा. नसे मार्ग अंधकार विजेचे तेजे जात असे नर. मनी करत असे विचार श्री गुरूंनी माते निरोपिले. दोहींकडे न पाहे निगुती श्री गुरु माते निरोपिती. याची कैसी आहे स्थिती म्हणून पाहे तये वेळी. आपुले दक्षिण दिशेसी पाहता देखे सर्पासी. भिवनी पळता उत्तरेसी अद्भुत दिसे महानाग. पाच फणी दिसती दोन्ही सवेंचे येताती धावोनी. विप्र भ्याला आपुले मनी धावत जातसे भिवनिया. वाट सोडूनी जायरानी सवेंचे येताती सर्प दोन्ही. जाता भयभीत होऊनी अतिशीघ्र धावत असे. स्मरता झाला श्री गुरूंसी एक भावे धैर्येसी. जाता विप्र परियेसी पातला संगमा जवळीक. दुरुनी देखे श्री गुरूंसी सहस्र दीप ज्योती सरसी. दिसती विप्र बहुअसी वेद ध्वनी ऐकत असे. जवळी जाता द्विजवरू एकला दिसे श्री गुरु. गेला समस्त अंधकारू दिसे चंद्र पौर्णिमेचा. प्रज्वलित केले अग्निसी उजेड झाला बहुअसी. झाला विप्र सावधेसी पाहतसे श्री गुरुंते. दोन्ही सर्प येऊनी श्री गुरुंते वंदोनी. सवयींचे गेले निघोनी तव हा पूर्वीच भ्यालासे. श्री गुरु पुस्ती तयासी कागा भयभीत झालासी. आम्ही तुंते रक्षावयासी सर्प दोन पाठविले. न धरी आता भय काही आमुची सेवा कठीण पाही. विचार करून आपुल्या देही अंगीकारी मुनी सेवा. गुरु भक्ती असे कठीण दृढ भक्तीने सेवा करणे. कळी काळाचे नाही भेणे तया शिष्या परी येसा. सायं देव तये वेळी लागत असे श्री गुरु चरण कमळी. विनवीत असे करुणा बहाळी कृपा करी म्हणोनिया. गुरु भक्तीचा प्रकारू निरोपावा माती श्री गुरु. जेने माझे मन सिरू होऊनी राहे तुम्हां जवळी. श्री गुरु म्हणती विप्रासी सांगे कथा सुरसी. न गमे वेळ रात्रीसी ब्राह्म मुहूर्त होय तव. पूर्वी कैलास शिखरासी बैसला होता व्योमकेशी. अर्धांगी पार्वतीसी कथा एकांती सांगत असे. गिरिजापुसे ईश्वरासी गुरुभक्ती म्हणीचे आहे कैसी. विस्तारोनी आम्हांसी सांगा म्हणे तये वेळी. शिव सांगे गिरिजेसी सर्व साध्य गुरु भक्तीसी. करावे एक भावेंसी शिव जो तोची गुरु होय. याचे एक आख्यान सांगेन तुझ विस्तारून. एक चित्ते करोनी मन ऐक गिरिजे म्हणत असे. गुरु भक्ती म्हणजे सुलभपण तात्काळ साध्य होय जाण. अनेक तप अनुष्ठान करिता विलंब परियेसी. नाना तपे अनुष्ठाने करीते यज्ञ महाज्ञाने. त्यांते होती महाविघ्ने साध्य होता दुर्लभ.
जो गुरु भक्ती करी निर्मळ, साध्य होईल तात्काळ. यज्ञ दान तपफळ सर्व सिद्धी त्यासी होती. सुलभ असे प्रयास जो जाणी गुरुकुलवास. एक भावे धरोनिकांस आराधावी श्री गुरूंसी. याचा एक दृष्टांत सांगे नैका एक चित्त. ब्रह्म याचा अवतार व्यक्त त्वष्टा ब्रह्मा परी येसा. तयासी झाला एक कुमार अति लावण्य सुंदर. सर्व धर्म कुशल धीर योग्य झाला उपनयना. त्वष्टा ब्रह्मापुत्रासी व्रत बंध करी परी येसी. करावया विद्याभ्यासासी गुरुचे घरी निरविला. गुरुची सेवा नाना परी करी तसे ब्रह्मचारी. वर्तता ऐशिया परी अपूर्व एक वर्तले. वर्तता ऐसे एके दिवशी आला पर्जन्य बहुअशी. पर्णशाळा परी येसी गळतसे गुरुची. तय वेळी शिष्यासी निरोपिती गुरु त्यासी. त्वरित करावे आम्हांसी एक गृह दृढ ऐसे. पर्णशाळा प्रतिवर्षी जीर्ण होतसे परी येसी. गृह करावे दृढतेंसी कधी जीर्ण नोहे ऐसे. न तुटे कधी राहे स्थिर दिसावे रम्य मनोहर. असावे सर्व परिकर करी शीघ्र ऐसे गृह. ऐसे गुरु निरोपिती तीच समयी गुरुची सती. सांगतसे अतिप्रीती माते कंचुकी आणावी. नसावी विणली अथवा शिवली विचित्र रंगीत पाहिजे केली. माझ्या अंग प्रमाण वहिली त्वरित आणि म्हणत असे. गुरुपुत्र म्हणी शिष्यासी मागेन ते आणि वेगेंसी. पादुका पाहिजे ताम्हांसी उदकावरुनी चालती ऐशा. अथवा चिखल न लागे त्यांसी न व्हाव्या अधिक पायांसी. जेथे चिंतू मानसी तिथे घेऊनी जाती ऐशा. इतुकी या अवसरी गुरुकन्या काय करी. जाता तयाचा पल्लव धरी आपणा काही आणावे. उंच तान वडे आपणासी घेऊन यावे परी येसी. आणि का आना खेळावयासी घरकुल एका आपणा. कुंजराचे दांते बरवे घरकुल तुवा आणावे. एक स्तंभी असावे कधी न तुटे न होय जीर्ण. जेथे नेईन तेथे यावे सोपस्कारा सहित आणावे. पाट ठाणवी असावे तया घरा भीतरी. सदा दिसावे नूतन वावरत असावे आपे आपण. करावया पाक निष्पन्न मडकी करुनी आणि पा. आणि केक सांगेन तुझ रांधप करावया शिकवी मज. पाक केली या उष्ण सहज असो नाही अन्न आणा. पाक करिता मडकी येसी न लागे काजळ परी येसी. आणोनी देगा भांडी ऐसी आणिक सर्व सोपस्कार. गुरु कन्या ऐसे म्हणे अंगीकारिले शिष्य राणी. निगता झाला तत्क्षणे महाअरण्यांत प्रवेशला. मनी चिंता बहु करी आपण बाळ ब्रह्मचारी. काय जाणे त्यांचे परी केवी करू म्हणत असे. पत्रावळी करू नेने इतुके माते कधी होणे. स्मरत असे एकाग्र मने श्री गुरु चरण देखा. म्हणे आता काय करू माते कोण आधारू. बोल ठेविल माझा गुरु शीघ्र इतुके न करिता. कौनापासी जाऊ शरण कवन राखील माझा प्राण. कृपानिधी गुरुविन ऐसा कवन असे दुजा. जरी नायके गुरुचा बोल शाप देईल तात्काळ. ब्रह्मचारी आपण बाळ म्हणून अंगीकार का केला. काय गती आपणासी आता जाऊ कौनापासी. अशक्त बाळ मी अज्ञानीसी अंगीकार का केला. गुरुवाक्य मज कारण मातेन करी निर्वाण. वेंचीन आता आपुला प्राण गुरु निरोप करीन मी. ऐसे महाअरण्यांत जातसे बाळ चिंता करीत. श्रमोनिया अत्यंत निर्वाण मने जातसे. पुढे जाता मार्गक्रमित भेटला एक अवधूत. तेने बाळ देखिला तेथ पुस्सा झाला तये वेळी. कवन बाळा कोठे जासी चिंता व्याकुळ मानसी. विस्तारोनी आम्हांसी सांगे म्हणे तये वेळी. ऐसे म्हणता ब्रह्मचारी जाऊनिया नमस्कारी. म्हणे स्वामी तारी तारी चिंता सागरी बुडत असे. भेटलासी तू निधानू जैसी वत्सा लागी धीनू. दुःखी झालो होतो आपणू देखता मन निवाले. जैसे चकोरो पक्षी याते चांदणे देखता मन हर्षते. तैसे तुझ्या दर्शन मात्रे आनंद झाला स्वामी या. माझे पूर्वार्जित पुण्य काही होते म्हणून. तुम्ही भेटलेंती निधान कृपा सिंधू परमपुरुषा.
सांगा आपुले नामकवन आगमन झाले कोठून. पहा हे निर्मनुष्यारण्य इथे तुम्ही भेटले ती. व्हाल तुम्ही ईश्वरू माते कृपा केली गुरु. तुम्हा देखता मनोहरू अंतकरण स्थिर झाले. की होसील कृपाळू सत्वप्रिय भक्तवत्सलू. मी दास तुझा करी सांभाळू मनोनी चरणी लागला. नमिता तया बाळकासी उठवी तसे तापसी. आलिंगोनी महाहर्षी आश्वासी तसे तयेवेळी. मग पुशीला वृत्तांत बाळ सांगे समस्त. गुरूंनी जी जी मागितली वस्तू कौनेन परी साध्य होय. आपण बाळ ब्रह्मचारी न होय ते अंगीकारी. आता पडिलो चिंता सागरी तारी स्वामी म्हणत असे. मग अभय देऊनी अवधूत तया बाळा ते म्हणत. सांगेन तुझे एकहित जेणे तुझे कार्य साधे. विश्वेश्वर आराधन असे एक निधान. काशीपुर महास्थान सकळाभीष्टे साधती. पंचक्रोश अशिक्षिती तया आगळी विख्याती. विष्णू मुख्य ऋषी प्रजापती तेथे वर लाधले. ब्रह्मासृष्टी रचावयासी वर लाधला त्या स्थळासी. वर दिदला विष्णूसी समस्त सृष्टी पाळावया. काशीपुर महास्थान तुवा तेथे जातांची जाण. होईल तुझी कामना पूर्ण संदेह न धरी मनांत. तुवा जावे त्वरितेंसी जे जे वसे तव मानसी. समस्त विद्या लाधसी विश्वकर्मा तुमची जाण. चतुर्वेद पुरुषार्थ साध्य होतील त्वरित. या परिसानिक स्वार्थ काय असे सांग मज. तोची देव असे दयाळ विचित्र असे त्याचा खेळ. उपमन्यू म्हणून होता बाळ तया ते दिदला क्षीर सिंधू. नामे आनंद कानन विख्यात असे महास्थान. समस्तांची कामना पूर्ण तये ठाई होत असे. नाम असे पुरी काशी समस्त धर्मांची हे राशी. सकळ जीव जंतूंसी मोक्ष स्थान परी येसा. जेवास करीती तये स्थानी त्यांते देखताची नयनी. जाती दोष पळोनी स्थान महिमा काय सांगू. ऐसे काशी स्थान असता काबा करीसी तू चिंता. तेथील महिमा वर्णिता अशक्य माझे जिव्हेसी. तया काशी नगरांत जे जन तीर्थे हिंडत. एक एक पाऊली पुण्य बहुत अश्वमेध फळ असे. धर्म अर्थ काम मोक्ष जी जी मनी असे कांक्ष. जातांची होईल प्रत्यक्ष संदेह न धरी मनांत. ऐकोनिया ब्रह्मचारी साष्टांगी नमस्कारी. कोठे असे काशीपुरी आपण असे अरण्यात. आनंद कानन म्हणसी स्वर्गी असे की भूमीसी. अथवा जाऊ पाताळासी कोठे असे सांगा मज. या संसार सागरासी तुमची तारक जगा होसी. ज्ञान माते उपदेशी तारी माते स्वामी या. ऐशिया काशीपुरासी माते कोण नेईल हर्षी. विनवू जरी तुम्हांसी घेऊनी जावे म्हणून या. कार्य असली या तुम्हांसी आम्हा कैसी बुद्धी देशी. मी बाळक तुम्हांसी म्हणून चरणी लागला. ऐसे म्हणता तापसी आपण नेईन म्हणे हर्षी. तुझ करिता आपणासी यात्रा लाभ घडे थोर. या परते आम्हांसी काय लाभ विशेषी. वृथा जन्म मानवासी काशीवास न करिता. तुझ करिता आपणासी दर्शन घडे पुरी काशी. चला जाऊ त्वरितेंसी म्हणून दोघे निघाले. मनोवेगे तात्काळी पातळी विश्वेश्वरा जवळी. तापसी म्हणे तयवेळी बाळका यात्रा करी आता. बाळ म्हणे तयासी स्वामी माती निरोपदेसी. नेने यात्रा आहे कैसी कौनेन परी राहटावे. आपण बाळ ब्रह्मचारी नेने तीर्थ कौनेन परी. कौने विधी पुरस्सरी विस्तारोनी सांगा मज. तापसी म्हणे तयासी सांगेनी यात्रा विधीसी. तुवा करावे भावेंसी नेवे भक्तिपूर्वक. पहिले मनी कर्णिकेसी स्नान करणे नेमेंसी. जाऊन या विनायकासी पांचाळेश्वरा नमावे. मग जावे महाद्वारा विश्वेश्वर दर्शन करा. पुनरपि यावे गंगातीरा मणिकर्णिका स्नान करावे. मणिकर्णिकेचा ईश्वर पूजूनिया निर्धार. जाऊनिया कमळेश्वर पूजा करीगा भावेंसी. पुढे ईश्वर वासुकीसी पूजा करी भक्तींसी. पर्वतेश्वर पूजोनी हर्षी गंगा केशव पूजी मग.
ललिता देवी पूजोनी मग जावे तेथोनी, जरा संदेश्वर ध्यानी पूजा करिगा भक्तींसी, सोमनाथ असी थोर पूजावा शूळ टंकेश्वर, तया पुढे वाराहेश्वर पूजा करिगा ब्रह्मेश्वरी, अगस्तेश्वर कश्यपासी पूजा करी हरिहरेश्वरासी, वैजनाथ महाहर्षी ध्रुवेश्वर पूजी मग, गोकर्णेश्वर असे थोर पूजा करिगा हाटकेश्वर, अस्तिक्षेप तटाकेश्वर किंकरेश्वर पूजावा, भारत भूतेश्वरासी पूजा करिगा भावेंसी, चित्रगुप्तेश्वरासी चित्रघंट पूजावा, पाशुपतेश्वरनिका पूजा करुनी तेथे बाळका, पितामह असे जो का ईश्वरा ते पूजावे, कल्लेश्वरा ते वंदुनी पुढे जावे एक मनी, चंद्रेश्वरा ते पूजोनी पूजा करिगा विश्वेश्वरा, पुढे पूजी विघ्नेश्वर त्यानंतर अग्नीश्वर, मग पूजा नागेश्वर हरिश्चंद्रेश्वर पूजी जान, चिंतामणी विनायका सोमनाथ विनायक देखा, पूजा करोनी ऐका वसिष्ठ वामदेव पूजावा, पुढे त्रिसंधेश्वर पूजी लिंग असे थोर, विशालाक्ष मनोहर धर्मेश्वर पूजावा, विश्वबाहू पूजानिका पुढे आशा विनायका, वृद्धादित्य असे जो का पूजा करीवो मनोभावे, चतुर्वक्रेश्वर असे थोर लिंग असे मनोहर पूजा करिगा ब्रह्मेश्वर, अनुक्रमे करुनिया, पुन्हा प्रकामेश्वर असे खून पुढे ईश्वर ईशान, चंडी चंडेश्वरा जान पूजा करी भक्तींसी, पूजी भवानी शंकर धुंडीराज मनोहर, अर्चिराज राजेश्वर लांगुलेश्वर पूजी मग, नकुलेश्वर पूजेसी तुआ जावी भक्तींसी, परान्न परद्रव्येश्वरासी पाणीग्रहणेश्वर पूजी मग, गंगेश्वर मोरेश्वर पूजोन ज्ञानवापी करी स्नान, ज्ञानेश्वर अर्जुन नंदिकेश्वर पूजी मग, निष्कलंकेश्वर थोर लिंग असे मनोहर पूजी मार्कंडेयेश्वर, असुरेश्वर पूजी मग, तारकेश्वर असे थोर लिंग बहु मनोहर पूजा महाकाळेश्वर दंडपाणी पूजी मग, महेश्वरा ते पूजोनी अर्ची मोक्षेश्वर ध्यानी, वीरभद्रेश्वर सुमनी पूजा करिगा बाळका, अविमुक्तेश्वरापासी तुआ जाऊनी या हर्षी पूजा करिगा भावेंसी, मोदादी पंच विनायका आनंद भैरव पूजा करी, पुनरपि जाय महाद्वारी जेथे असे मन्मथारी, विश्वनाथ पूजावा, बाळा तुंची येणेनपरी अंतर्गृह यात्रा करी, मुक्ती मंडपाभितरी जाऊनिया मंत्र भनावा. श्लोक. अंतर्गृहस्य यात्रेयं यथा वद्या मया कृता, न्यूनातिरिक्तया शंभुः प्रियतामनया विभुः इति मंत्रं समुच्चार्य क्षणं वै मुक्तिमान् भवेत्. विश्रम्य यायाद भवने निष्पापः पुण्यभाग भवेत्. ऐसा मंत्र जपून विश्वनाथा ते नमून मग निघावे तेथून दक्षिण मानस यात्रेसी. मणिकर्णिकेसी जाऊनी स्नान उत्तर वाहिनी, विश्वनाथा ते पूजोनी संकल्पावे यात्रेसी. तेथोनी निघावे हर्षी मोदादी पंच विनायकांसी, पूजा करिगा भक्तींसी धुंडीराज पूजी मग. पूजी भवानी शंकर दंडपाणी नमन कर, विशालाक्ष अवधार पूजा तुम्ही भक्तींसी. स्नान धर्म कुपेसी श्राद्ध विधी करा हर्षी, पूजा धर्मेश्वरासी गंगा केशव पूजी मग. पूजावी देवी ललिता जरा संदेश्वर नमिता, पूजी मग सोमनाथा वराहेश्वरा भक्तींसी. दशाश्वमेध तीर्थेसी स्नान करी श्राद्धेंसी, प्रयाग तीर्थे परियेसी स्नान श्राद्ध करावे. पूजोनिया प्रयागेश्वरासी दशाश्वमेध ईश्वरासी, पूजा करिगा भक्तींसी शीतलेश्वर अर्ची मग वंदी देवी सर्वेश्वर मनोभावी. धुंडीराज भक्तिपूर्वी पूजा करिगा ब्रह्मचारी. तिळ भांडेश्वर देखा पूजा करुणी पुढे ऐका. रेवा कुंडी स्नाननिका मानस सरोवरी मग स्नान. श्राद्धादी पितृतर्पण मानसेश्वर मग पूजोन. मन कामना पावी जाण ऐक बाळा ब्रह्मचारी. केदार कुंडी स्नान करावे तेथे तर्पण. केदारेश्वर पूजोन गौरी कुंडी स्नान करा.
पूजी वृद्ध केदारेश्वर, पूजी मग हनुमंतेश्वर, पूजोनिया रामेश्वर, स्नान श्राद्ध कृमिकुंडी, सिद्धेश्वरा करी नमन, करुणी स्वप्न कुंडी स्नान, स्वप्नेश्वर पूजोन, स्नान करी गा संगमांत, संगमेश्वर पूजोन, लोकार्क कुपी करी स्नान, श्राद्ध कर्म आचरोन, गती प्रदीप ईश्वरासी, पूजी अर्क विनायका, पाराशरेश्वरा अधिका, पूजा करोनी बाळका, सन्निहत्य कुंडी स्नान करी, कुरुक्षेत्र कुंड देखा, स्नान करावे विशेखा, सुवर्णादी दानादिका, तेथे तुम्ही करावे, अमृत कुंडी स्नाननिका, पूजी दुर्गा विनायका, दुर्गा देवीसी बाळका, पूजा करी मनोभावे, पुढे 64 योगिनी, पूजा करी गा मन कामनी, कुकुट द्विजाते वंदुनी, मंत्र तेथे जपावा. श्लोक. वाराणस्याम दक्षिणे भागे कुकुटो नाम वै द्विजः, तस्य स्मरण मात्रेन दुः स्वप्नः सुस्वप्नो भवेत्. पुढे मासोपवासासी, पूजेचे गो बाईसी, 7 कवड्या घालून अतिसी, नमन भावे करावे. पूजा करी रेणुकेसी, पुढे स्नान करी हर्षी, शंखोद्धार कुंडेसी, शंख विष्णू पूजीजे. कामाक्षी कुंडी करी स्नान, कामाक्षी देवी पूजोन, अयोध्या कुंडी करी स्नान, सीताराम पूजावा. लवांकुश कुंडी करी स्नान, लवांकुशाते पूजोन, लक्ष्मी कुंडी करी स्नान, लक्ष्मी नारायण पूजावा. सूर्यकुंडी करी स्नान, श्राद्ध कर्म आचरोन, सांबादित्य पूजन, जावे पुढे बाळका. वैजनाथ कुंड भरवे, तेथे स्नान तुवा करावे, वैजनाथा ते पूजावे, एक भावे करुनिया. गोदावरी कुंडेसी, स्नान करा भक्तींसी, गौतमेश्वर लिंगासी, पूजी बाळ ब्रह्मचारी. अगस्ती कुंडी जावोनी, अगस्तेश्वरा नमुनी, स्नान करी मनापासोनी, पूजा करी भक्ती भावे. शुक्रकुपी करी स्नान, करी शुक्रेश्वर अर्चन, मग पुढे अन्नपूर्णा नमून, पूजा करी भावेंसी. धुंडी राजा ते पूजोन, ज्ञानवापी करी स्नान, ज्ञानेश्वर अर्चोन, दंडपाणी पूजावा. आनंद भैरव वंदोनी, महाद्वारा जाऊनी, साष्टांगेसी नमोनी, विश्वनाथा अर्चिजे. ऐसे दक्षिण मानस, यात्रा असे विशेष, ब्रह्मचारी करी हर्ष, योगी राज सांगत असे. आता उत्तर माणसासी, सांगेन विधी आहे कैशी, संकल्प करो निया हर्षी, निघावी तुवा बाळका. जावे पंचगंगेसी, स्नान करी महाहर्षी, कोटी जन्म पापनाशी, प्रख्यात असे पुराणी. पंचगंगा प्रख्यात नामे, सांगे नसती उत्तमे, किरणा धूत पापा नामे, तिसरी पुण्य सरस्वती. गंगा यमुना मिळोनी, पांचही ख्याती जानोनी, नामी असती निगुनी, ऐक बाळा एक चित्ते. कृतयुगिता नदीसी, धर्म नदी म्हणती हर्षी, दूत पापा नामतिसी, त्रेतायुगी अवधारा. बिंदू तीर्थ द्वारापासी, नाम जान विस्तारेंसी, कलियुगा भीतरी तिसी, नाम झाले पंचगंगा. प्रयागासी माघमासी, स्नान करिता फळे जैसी, कोटी गुण पंचगंगेसी, त्याहुनी पुण्य अधिक असे. ऐशापरी पंचगंगेसी, स्नान करीगा भावेंसी, बिंदू माधव पूजेसी, पूजा करीगा केशवा. गोपाल कृष्ण पूजोनी, जावे नृसिंह भुवनी, मंगळागौरी वंदोनी, गबस्तेश्वर पूजावा. मयूखादित्य पूजेसी, तुवा जावे भक्तींसी, पुनरपी जावे हर्षी. विश्वेश्वर दर्शना, मागुती मुक्ती मंडपासी, तुवा जावे भक्तींसी, संकल्पावी विधींसी, निघावे उत्तर मानसा. मग निघा तेथून, आदित्य ते पूजोन, अमर्दकेश्वर अर्चोन, पाप भिक्षश्वरा पूजिजे. नवग्रहा ते पूजोनी, काळ भैरवा ते वंदुनी, क्षेत्रपाळा ते अर्चोनी, काळकुपी स्नान करी. पूजा करोनी काळेश्वरा, हंसतीर्थी स्नान करा. श्राद्ध पितृ कर्मसारा, ऐक बाळा एक चित्ते. कृती वासेश्वरा देखा, पूजा करोनी बाळका. पुढे जाऊनी ऐका, शंख वापी स्नान करी.
तेथे आचमन करोनी रत्नेश्वरा ते पूजोनी सीतेश्वरा अर्चोनी दक्षेश्वर पूजी मग चतुर्वक्रेश्वरी पूजा करी वो बाळा तू ओजा पुढे स्नान करणे काजा वृद्ध काळ कुपा जावे काळेश्वराचे पूजेसी तुवा जावे भक्तींसी अपमृत्येश्वरा हर्षी पूजा करी गा बाळका मंदाकिनी स्नान करणे मध्यमेश्वरा ते पूजने तेथोनी मग पुढे जाणे जंबुकेश्वर पूजावया वक्रतुंड पूजेसी तुवा जावे भक्तींसी दंड खात कुपेसी स्नान श्राद्ध तू करी पुढे भूत भैरवासी पूजीचे ईशानेश्वरासी जैगिष व्यगुहेसी नमन करुनी पुढे जावे घंटा कुंडी स्नान करी व्यासेश्वरा ते अर्चन करी कंदुकेश्वरा ते अवधारी पूजा करी गा भक्तींसी ज्येष्ठ वापी स्नान करणे ज्येष्ठेश्वरा ते पूजने सवेंची तुवा पुढे जाणे स्नान सप्त सागरांत तेथोनी वाल्मिकेश्वरासी पूजा करी गा भक्तींसी भीम लोटा जाऊनी हर्षी भीमेश्वर पूजावा मातृपितृ कुंडेसी करणे श्राद्ध विधीसी पिशाच मोचन तीर्थेसी पुढे जावे अवधारा पुढे कपर्देश्वरासी पूजा करी गा भक्तींसी कर्कोटक वापीसी स्नान करी गा बाळका कर्कोटकेश्वरासी पूजा करी गा भक्तींसी पुढे ईश्वर गंगेसी स्नान दान करावे अग्नीश्वराचे पूजेसी चक्रकुंडी स्नानासी तुवा जावे भक्तींसी श्राद्ध कर्म करावे उत्तरार्क पूजोन मत्स्योदरी करी स्नान ओंकारेश्वर अर्चोन कपिलेश्वर पूजी मग ऋण मोचन तीर्थेसी श्राद्धादी करावी भक्तींसी पाप विमोचन तीर्थेसी स्नानादी श्राद्धे करावी तीर्थ कपालमोचन स्नान श्राद्ध तर्पण कुलस्तंभाप्रती जाऊन पूजा करी गा भक्तींसी असे तीर्थ वैतरणी श्राद्ध करावे तेथे स्नानी विधीपूर्वक गोदानी देता पुण्य बहुत असे मग जावे कपिलधारा स्नान श्राद्ध तुम्ही करा सवत्सेसी द्विजवरा गोदान द्यावे परी येसा वृषभध्वजा ते पूजोन मग निघावे तेथून ज्वाला नृसिंह वंदोन वरुणा संगमी तुम्ही जावे स्नान श्राद्ध करोनी केशवादित्य पूजोनी आदि केशवर्चोनी पुढे जावे परी येसा प्रल्हाद तीर्थ असे बर्वे स्नान श्राद्ध तुवा करावे प्रल्हादेश्वरा ते पूजावे एक भावे परी येसी कपिलधारा तीर्थ थोर स्नान करावे मनोहर पूजोनी त्रिलोचनेश्वर असंख्यातेश्वरा पूजिजे पुढे जावे महादेवासी पूजा करी गा भक्तींसी द्रुपदेश्वर सादरेंसी एक भावे अर्चावा गंगा यमुना सरस्वतींशी तिन्ही लिंगे विशेषी पूजा करी गा भक्तींसी तामे तीर्थ पाहे मग कामेश्वरा ते पूजोनी गोप्रतार तीर्थ स्नानी पंचगंगेसी जाऊनी स्नान मागुती करावे मणिकर्णिका स्नान करणे जलशाई ते पूजने हनुमंता ते नमन करणे मोदादी पंच विनायकांसी पूजा अन्नपूर्णेसी धुंडीराज परी येसी ज्ञानवापी स्नानेसी ज्ञानेश्वर पूजावा पूजी दंड पानीसी मोक्ष लक्ष्मी विलासासी पूजा पंच पांडवासी द्रौपदी द्रुपद विनायका पूजा आनंद भैरवासी अविमुक्तेश्वर हर्षी पूजोनिया संभ्रमेसी विश्वनाथ सम्मुख सांगे श्लोक उत्तरमानस यात्रेयं यथा वद्या मया कृता न्यूनातिरिक्तया शंभुः प्रियतामनया विभुः ऐसा मंत्र जपोनी साष्टांगे नमस्कारोनी मग निघावे तेथोनी पंचक्रोश यात्रेसी सिद्ध म्हणे नामधारकासी गुरुचरित्र ऐकता संतोषी येनेंची तू पावशी चारी पुरुषार्थ इह सौख्य म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर सकळाभीष्टे साधीजे इति श्री गुरुचरित्रामृत काशीखंडे यात्रा निरोपित
कथा अस्ति पुराणविख्यात एकचत्वारिंशत्तमो अध्यायः। इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृस्य सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे काशी महायात्रा निरूपणम नाम एकचत्वारिंशत्तमो अध्यायः। श्री गुरु दत्तात्रेयार्पितमस्तु। ओवी संख्या 267। श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। भक्त हो, अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।